2018, 2021, 2022 मध्येही नीट परीक्षेत अनियमितता, सीबीआय कडून गुन्हे दाखल, बिहार गोध्रामध्ये सीबीआयच्या पथकांचा तपास. पंतप्रधानांसाठी फुटपाथ मोकळे करता, सामान्यांसाठी का नाही? उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिका आणि पोलिसांवर ताशेरे, सर्व फेरीवाल्यांची माहिती संकलित करण्याची न्यायालयाची सूचना. पुणे पोर्शे अपघात प्रकरण खटला फास्ट ट्रॅकवर चालवणार, मृतांच्या पालकांना मुख्यमंत्र्यांची ग्वाही. मृत्युमुखी पडलेल्या अनिश अवधियाचे वडील आणि अश्विनी कोष्टाचे वडील यांनी घेतली शिंदेंची भेट. महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनावर कंगना रनौतचा दावा, इतर खोल्या छोट्या असल्यानं मागणी. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे दिल्ली दौऱ्यावर, पक्षश्रेष्ठींशी विधान परिषद निवडणूक संदर्भात चर्चा करण्याची शक्यता. केरळाचं नाव बदलून केरळम करा, राज्य सरकारची केंद्राला दुसऱ्यांदा विनंती, विधानसभेतही ठराव मंजूर. मुंबईत 50% घरं आरक्षित ठेवण्यासाठी कायदा करा, उद्धव ठाकरे गटाची राज्य सरकारकडे मागणी. अशासकीय विधेयक विधान भवन सचिवालयाला सादर. ड्रग्ज घेण्यासाठी जे बार ठिकाणांचा वापर, त्यावर बुलडोझर फिरवा, मुख्यमंत्र्यांचे पुणे आयुक्तांना आदेश. 7 आरोपींना पोलीस कोठडी. आता दुसऱ्या प्रयत्नात नीटमध्ये चांगले रँक मिळवणारे काही विद्यार्थी रडारवर, काहींचे रँक लाखातून शेकड्यात आल्याचा संशय, तर लहान मोठे सेंटर संशयाच्या घेऱ्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टरच्या तोंडाला काळं फासणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, सर्व आरोपी मनोज जरांगेंचे समर्थक असल्याचा दावा.